हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली. तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात. आणि आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली ब्लाउज डिझाईन शेअर करणार आहे. खरं तर मी तुम्हाला या ब्लाउज डिझाईनची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सहित सांगण्याचा प्रयत्न करणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून फक्त डिझाईन बनवणंच नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग सहित कशी बनवावी तर हे देखील सहज लक्षात येईल. त्याचबरोबर ही डिझाईन खूप साधी, सिंपल, सोपी आहे. जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला सहज स्टिच करता येईल. आणि त्याचबरोबर महत्वाचं आहे की या डिझाईनमुळे आपल्या साडीला ब्लाउज खूप सुंदर असं लुक येईल आणि ह्या छानशा डिझाईनची आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा देऊ शकता, कारण आपल्याला कस्टमरला सुद्धा नवनवीन डिझाईनची आयडिया द्यायची असते. सो ही आयडिया नक्की द्या. आय होप सो तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला ही डिझाईन नक्कीच आवडेल. सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात. आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पुन्हा नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ बघून अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल. ठीक आहे, सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात. तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की आहे ब्लाउज पीस आणि बघा कटिंग केल्यानंतर फक्त एवढूसच काठ उरलेला आहे. तर एकदम कमी काठापासून आज आपण खूप सुंदर ट्रेंडिंग न्यू लुक मधली वेगळी अशी ब्लाउज डिझाईन बनवणार आहोत. सो सध्या हा काठ मी साईडला ठेवते आणि इथे ब्लाउजचा बॅक पार्ट आणि अस्तरचा बॅक पार्ट, तर असं दोन्हींची आपण ऑलरेडी इथे कटिंग करून घेतलेली आहे. सो सगळ्यात आधी मी तुम्हाला याचं मेजरमेंट सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार या डिझाईनसाठी कशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग करावी तर हे सहजच लक्षात यावं यासाठी. सो बघा, मग हा जो काही ब्लाऊज आहे तर त्या ब्लाऊजची उंची आहे 13, 1 इंच मार्जिन, असं टोटल आपण इथे 14 इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे. त्यानंतर इथून 2.5 इंच गळा रुंदी आणि टोटल 5.5 इंचाचं शोल्डर अशी मार्किंग करून घेतलेली आहे. आणि या साईजसाठी जो काही मुंडा आहे तर तो सुद्धा आपण 5.5 इंच घेतलेला आहे. 1.5 ला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेप सुद्धा दिलेला आहे. इथून घ्यायचा आहे छातीचा चौथा भाग अधिक 2 इंच किंवा 1.5 इंच मार्जिन, तुम्हाला जेवढं घ्यायचं असेल तेवढं. तर अशा पद्धतीने मापे टाकून हा बॅक पार्ट आपण कटिंग करून घेतलेला आहे. सो सगळ्यात आधी आता गळ्याची जी काही मार्किंग आहे तर ती आपण अस्तरच्या बॅक पार्टवर करून घेणार आहोत. तर बघा, इथून तुमचा जेवढा गळा असेल त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करायचं. तर बघा, मग मी इथे टोटल 9.5 ला मार्किंग करून घेतलेली आहे आणि 2.5 इंच गळारुंदीची सुद्धा मार्किंग करून घ्यायची. ती 2.5 इंचाची गळारुंदीची मार्किंग वरच्या साईडला करायची असते तर ती आपण ऑलरेडी करून घेतलेली आहे. आणि पट्टीच्या सहाय्याने आता आपल्याला इथे हा बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा आहे. तर ही आपली बेसिक स्टेप आहे. तुमचा गळा कुठलाही असो, सगळ्यात आधी ह्या पद्धतीने आपल्याला इथे सगळ्या म्हणजे बॉक्स काढून घ्यावा लागतो, गळ्याचा शेप कुठलाही असो. आणि हा बॉक्स ड्रॉ केल्यानंतर आता आपल्याला जो काही तुमचा गळा असेल त्याचा आकार ड्रॉ करून घ्यायचा. तर बघा, इथे आहे मटका गळा, तर मी ह्या पद्धतीने मटका गळ्याचा आकार इथे काढून घेतलेला आहे. तुम्हाला जर यापेक्षा अधिक डीप हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता. मग अशा वेळेस गळा रुंदी थोडीशी कमी करून घ्यायची, म्हणजे 1/2 इंच. ठीक आहे, जेवढा तुम्ही जास्त डीप घ्या. आता आपण बेसिकली एवढाच घेतलेला आहे, हा सुद्धा घातल्यावर भरपूर ब्रॉड होतो. ठीक आहे, तर बघा, मग या पद्धतीने आपण मटका गळ्याची इथे मार्किंग करून घेतलेली आहे. आता ही जी काही मार्किंग आहे एक्झॅक्टली यावरच आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. तुम्हाला जर का हा गळा कॅनव्हास पेपर लावून स्टिच करायचा असेल तर आता लगेचच कटिंग करायची गरज नाही. हीच मार्किंग आधी कॅनव्हास पेपरवर करायची आणि त्यानंतर मग स्टिचिंग करायची. तर हा पार्ट कट करण्याची गरज पडत नाही. पण आज मी तुम्हाला मटका गळा सुद्धा आपण कॅनव्हास पेपर न यूज करता खूप सुंदर प्रॉपर फिनिशिंग सेट कसा बनवू शकतो असं हे सांगणार आहे. तर फायनली मग इथे गळाचा म्हणजे गळा आपण कटिंग करून घेतलेला आहे. सो बघा, मग आता इथे आपल्याला सगळ्यात आधी अस्तर आणि मेन फॅब्रिक म्हणजे ब्लाउज पीसचा बॅक पार्ट आणि अस्तरचा बॅक पार्ट एकमेकाला जोडून घ्यायचा आहे. आणि त्यासाठी आता सगळ्यात आधी आपल्याला ब्लाउजचा जो काही बॅक पार्ट आहे तर तो सरळ ठेवायचा आहे. त्यानंतर त्यावर आपण कटिंग केलेला अस्तरचा बॅक पार्ट ठेवून घ्यायचा आहे. आणि बघा, ह्या पद्धतीने इथे आपल्याला पिना लावून घ्यायची आहे, एक सेंटरला आणि दोन्ही साईडच्या शोल्डरला. आणि एकदा गळा रुंदी सुद्धा मोजून घ्यायची, जेणेकरून आपलं जास्त स्प्रेड होणार नाही आणि शोल्डर उतरण्याचे चान्सेस सुद्धा राहायला नको खरं तर यासाठी. आता यानंतर सगळ्यात आधी आपल्याला गळ्याच्या साईडने साधारणतः 1/2 इंच एवढं मार्जिन ठेवून टीप मारून घ्यायची आहे. लक्षात राहू द्या, कॅनव्हास पेपर न लावता गळा बनवत असताना अतिशय सावकाश काळजीपूर्वक एकसारखं मार्जिन पकडत पकडत आपल्याला इथे ही टीप मारून घ्यायची असते. कारण ही टीप आपण जशी मारणार त्यावरच आपला संपूर्ण गळ्याचा शेप डिपेंड असतो. सो मी सुद्धा अतिशय काळजीपूर्वक इथे टीप मारून घेतलेली आहे. यानंतर लगेचच आता आपण कमरेच्या साईडला सुद्धा साधारणतः अर्धा इंच एवढं मार्जिन ठेवून
टीप मारून घेणार आहोत. या स्टेपमुळे काय होतं की म्हणजे अस्तर ते सोबतच आपलं जोडलं पण जातं आणि गळा आणि कमरेचा पार्ट सुद्धा प्रॉपर फिनिशिंग सहित सोबतच रेडी होतो. इथे आपल्याला गळापट्टी किंवा कमरपट्टी लावण्याची गरज पडत नाही. आणि बघा, मेन फॅब्रिक म्हणजे ब्लाउज पीसचा जो काही एक्स्ट्राचा कपडा होता गळ्याच्या मध्ये आणि कमरेच्या साईडला, तर तो इथे आपण कटिंग करून घेतलेला आहे. त्यानंतर या पद्धतीने गळ्याला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू तर तो प्रॉपर फिनिशिंग सरळ व्हावा, त्यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे. कट्स मारल्यानंतर हा बॅक पार्ट ह्या पद्धतीने सरळ करून घ्यायचा आहे. व्यवस्थित गळ्याच्या साईडला, कमरेच्या साईडला प्रेस करून घ्यायची आहे. आणि आता आपल्याला गळ्याच्या साईडला सगळ्यात आधी द्यायची आहे दाबटीप. तर बघा, मग इथे दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की आपला जो काही अस्तरचा आतला कपडा असेल तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपले ब्लाऊजची फिनिशिंग बिघडायला नको. आणि कॅनव्हास पेपर न लावता ज्यावेळेस आपण गळा बनवतो त्यावेळेस संपूर्ण आपली फिनिशिंग ही गळ्यावर, दाबटीप यावर डिपेंड असते, त्यामुळे याची काळजी घ्यायची. आता लगेचच कंटिन्यू कमरेच्या साईडला सुद्धा आपण दाबटीप देऊन घेऊयात. आणि इथे तुमच्या लक्षात येईल की कमरेचा पार्ट आणि गळ्याचा पार्ट दोन्ही सोबतच फिनिशिंग इथे रेडी होत आहे. कमरपट्टी किंवा गळापट्टी काहीही लावण्याची गरज नाहीये आणि फिनिशिंग तर खूपच सुंदर येते. आता बघा, यानंतर अस्तर आणि मेन फॅब्रिक ह्या पद्धतीने आपल्याला कडेकडेने जोडून घ्यायचं आहे. हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन पकडायचं आहे, कारण हे मार्जिन आपण कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं. हा पॉईंट सुद्धा इथे खूप इम्पॉर्टंट आहे. आता हे सोडून झाल्यानंतर जे काही मेन फॅब्रिक म्हणजेच ब्लाऊज पीसचा एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो इथे आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे. कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे, अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करतो, पण ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करत असतो. खरं तर त्यामुळे या पद्धतीने हे आपल्याला कटिंग करून परफेक्ट मापाचा बॅक पार्ट रेडी करायचं असतं. त्यानंतर एक मार्किंग मी सेंटरला करून घेतलेली आहे. आणि म्हटल्याप्रमाणे आता आपल्याला जो काही छोटासा काठ आहे त्याचे छोटे छोटे पॅचेस तयार करायचे आहे डिझाईन बनवण्यासाठी. तर बघा, इथे आपण पेपर कॅनव्हास घेतलेला आहे आणि आता तो या पद्धतीने फोल्ड करून आपल्याला इथे बघा 3 इंचाची मार्किंग करून घ्यायची आहे. आणि इथे आपण हा बॉक्स पण ड्रॉ करून घेऊयात. बघा, तर बघा इथे 3 ला मार्किंग केलेली आहे. त्यानंतर या पद्धतीने आपल्याला हा शेप ड्रॉ करायचा आहे. तर हा आहे हार्ट शेप. फक्त तो व्यवस्थित ड्रॉ करणं खूप गरजेचं आहे. आणि तीच मार्किंग दुसऱ्या साईडला फेंट दिसते तर ती फक्त आपल्याला थोडीशी डार्क करून घ्यायची आहे. तर बघा किती प्रॉपर असा शेप इथे रेडी झालेला आहे. तर फक्त पाव इंच एवढंच कडेकडेने मार्जिन ठेवत आपल्याला तो शेप कट करून घ्यायचा. असे आपल्याला 2 शेप हवे आहे. मग बघा, तोच खाली ठेवला, त्याच्यावर पुन्हा डबल फोल्ड करून कॅनव्हास पेपर ठेवला आणि ती मार्किंग फेंट दिसत होती तर ती फक्त डार्क करून घेतली दोन्ही पण साईडला. ठीक आहे. आता हा पॅच सुद्धा आपण इथे फक्त पाव इंच एवढं मार्जिन ठेवून कट करून घेतलं. तर फायनली असे 2 पॅचेस आपण इथे हार्ट शेपचे रेडी करून घेतलेले आहे. आता आपल्याला काय करायचं आहे बघा, काठाला हे लावायचे आहे. तर जो काही काठ आहे तर तो आपल्याला खरं तर उलटा ठेवायचा आहे आणि त्यावर आपल्याला हे जे काही आपले कॅनव्हास पेपरचे छोटे छोटे हार्ट शेपचे पॅचेस आहेत तर ते ठेवून घ्यायचे आहे. आणि हे दोन्ही पण पॅचेस बऱ्यापैकी मोठे आहे, पण आपला हा जो काही छोटासा काठ आहे त्यामध्ये हे दोन्ही पण आपल्याला ऍडजस्ट करायचे आहे. आणि आता बघा, ह्या पद्धतीने ठेवून जी काही आपण मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला इथे टिप मारायची आहे. तर हा पॉईंट इथे खूप इम्पॉर्टंट आहे. तुमची टिप थोडी जरी पुढे मागे झाली तरी संपूर्ण डिझाईनचं लुक बिघडू शकतं, फिनिशिंग बिघडू शकते. त्यामुळे अतिशय सावकाशपणे काळजीपूर्वक जी मार्किंग आहे त्यावरच आपली टीप येईल याची काळजी घेत घेत आपल्याला हा हार्ट शेपचा छोटासा कॅनव्हास पेपरचा पॅच तिथे जॉईन करायचा आहे. आता बघा, हा एक पॅच जॉईन झालेला आहे. सेम त्याच पद्धतीने दुसरा हार्ट शेप सुद्धा आपल्याला इथे जॉईन करून घ्यायचा आहे काठाला. आणि तो सुद्धा जॉईन करताना जी काही आपण परफेक्ट अशी मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच आपली टीप येईल याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. इथे हा पॉईंटच खूप इम्पॉर्टंट आहे, कारण तुमची टीप थोडी सुद्धा पुढे मागे झाली तर पूर्ण शेपच आपला चेंज होईल आणि शेप जर व्यवस्थित आला नाही तर डिझाईनला काहीच अर्थ राहणार नाही. त्यामुळे अतिशय काळजीपूर्वक आपल्याला हे दोन्ही पण हार्ट शेपवर व्यवस्थित टीप मारून हे छोटे छोटे पॅचेस रेडी करून घ्यायचे आहेत. पुन्हा सांगते, काठ उलटा ठेवलेला आहे आपण आणि मग तो कॅनव्हास पेपर ठेवलेला आहे. आता बघा, हे आपल्याला कडेकडेने कट करून घ्यायचं आहे. आता जो काही एक्स्ट्राचा थोडाफार आपला कॅनव्हास पेपर होता ना खरं तर तो सुद्धा आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. ठीक आहे. सेम त्याच पद्धतीने दुसरा पार्ट सुद्धा आपण इथे म्हणजे जो काही दुसरा आपला हार्ट शेप आहे तर तो सुद्धा कट करून व्यवस्थित रेडी करून घेऊयात. हे बघा, या पद्धतीने. ठीक आहे.
आता हे दोन्ही पण छान असे हार्ट शेप आपल्या रेडी झालेले आहेत आणि ते आपल्याला इथे बॅक पार्टला लावून घ्यायचे आहेत. तर बघा मग हे दोन हार्ट शेप आपल्याला ह्या पद्धतीने इथे लावून घ्यायचे आहेत. तर मी इथे एक पिन लावून घेतलेली आहे, असे क्रॉस मध्ये लावलेले आहेत बघा आपण, आणि बरोबर कडेकडेने टीप मारत आज आपल्याला हे जॉईन करून घ्यायचे आहे आपल्या बॅक पार्टला. तर बरोबर सेंटर पॉईंट सुद्धा मॅच करायचा आहे खरं तर, कारण ती जी काही डिझाईन आहे तर ती प्रॉपर होणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. जर व्यवस्थित टीप नाही आली, त्याचा शेप व्यवस्थित मॅच नाही झाला, तर ह्या डिझाईनला काहीच अर्थ राहणार नाही. आणि बघा मग कंटिन्यू लगेच आपण दुसरा पॅच सुद्धा तिथे लावून घेत आहोत. खरं तर एक पॅच खाली आहे आणि किंचितसा दुसरा त्यावर आहे, त्यामुळे मग तिथे पिन लावून व्यवस्थित स्टिच करणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. तर बघा दोन्ही पण पॅचेस छान असे प्रॉपर फिनिशिंग सहित आपण लावले आहे आणि तुम्ही बघू शकता की किती सुंदर असा लुक सुद्धा आलेला आहे खरं तर. आता इथे आपल्याला एक लेस लावायची आहे, तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस इथे लावू शकतात, पण मी एकदम बारीक अशी गोल्डन लेस घेतलेली आहे बघा. आणि शक्यतो लेसला मॅचिंग धागा यूज करायचा, जेणेकरून आपली फिनिशिंग सुद्धा व्यवस्थित राहावी. त्यासाठी हा पॉइंट खरं तर खूप 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 इम्पॉर्टंट आहे. आणि त्याचबरोबर अजून इम्पॉर्टंट पॉइंट आहे तो म्हणजे लेस लावताना जिथे कानाकोपऱ्या आहे तिथे व्यवस्थित आपल्याला पॅक करायची आहे, फोल्ड करायची आहे. बऱ्याचदा काय होतं की लेस नुसतीच आपण लावतो आणि ती व्यवस्थित लागली जात नाही. पॅचचा शेप खूप छान येतो, पण लेस लावल्यामुळे सगळं फिनिशिंग बिघडते, त्याचा आकार बिघडतो. सो तसं होऊ नये त्यासाठी अतिशय काळजीपूर्वक आपल्याला ही लेस लावायची आहे. दुसरा महत्वाचा पॉइंट म्हणजे लेसला दुसऱ्या साईडने सुद्धा टीप टाकून घ्यायची आहे. म्हणजे तुमची लेस कितीही जाड बारीक असो, दोन्ही साईडला टीप टाकायची. त्याचा फायदा हा असतो की लेस पॅक लागली जाते, प्रॉपर फिनिशिंग सहित लागली जाते, ती वरती तरंगत सुद्धा नाही आणि खरंच लुक खूप सुंदर येतो. सो त्यामुळे तुमची लेस जाड बारीक कशी असो, सवय लावून घ्यायची की आपल्याला लेसला दोन्ही साईडनी म्हणजेच डबल टीप दोन्ही साईडने देऊन घ्यायची आहे. आणि बघा आपण किती छान काळजीपूर्वक जिथे जिथे व्यवस्थित आपल्याला फोल्ड करायचं होतं कानाकोपऱ्यावर, तिथे आपण फोल्ड करत करत ही लेस इथपर्यंत लावून घेतलेली आहे. शेवटी ती व्यवस्थित फोल्ड करायची आहे, म्हणजे तिथून धागे वगैरे निघण्याचे चान्सेस राहायला नको यासाठी. आणि बघा मी इथे सुद्धा आपण डबल टिप देऊन व्यवस्थित असं खरं तर पॅक करून घेतलेलं आहे. ठीक आहे, तर बघा किती प्रॉपर फिनिशिंग सहित खरं तर आपली ही लेस लागली गेलेली आहे. शेप खूप छान आलेला आहे. आयडिया पण थोडीशी युनिक आहे, वेगळी आहे. मला तर असं वाटतं की अशी डिझाईन तुम्ही याआधी बघितलेली सुद्धा नसेल. आणि बघा सेम तीच लेस मी आता गळ्याला सुद्धा लावून घेते. खरं तर मी खूप ब्रॉड लेस इथे यूज केलेली नाहीये, कारण त्याची गरजच नव्हती. आणि तीच लेस मी वरती सुद्धा यूज केलेली आहे. तुम्हाला जर वेगळी करायची असेल तर तुम्ही करू शकतात, बट मला असं वाटलं की ती छान व्यवस्थित मॅच होते, काही दुसरी लेस लावण्याची आपल्याला तिथे गरज नाहीये. तर बघा मग फायनली किती प्रॉपर असं छान फिनिशिंग सहित आपण गळ्याला सुद्धा तीच लेस लावून घेतलेली आहे. यानंतर बॅक साईडला आता आपण टक्स टाकूयात. तर बघा सेंटर पासून 4.5 आणि उभं 4 इंचच्या टक्सची मार्किंग केली. साईडला अर्धा इंच जसं करतो नेहमी तसंच, आणि या पद्धतीने क्रॉस टक्स टाकलेला आहे. टक्सला नेहमी आठवणीने डबल टिप द्यायची आहे आणि स्टार्टिंगला एंडिंगला सुद्धा डबल टिप देऊन लॉक करायचं, जेणेकरून तिथून शिलाई निघण्याचे चान्सेस राहणार नाही आणि आपला ब्लाऊज सुद्धा लवकर खराब व्हायला नको यासाठी. त्यानंतर बघा आता आपल्याला इथे नॉट लावायचे आहे. तर रेडीमेड 1 मीटर गोल्डन नॉट घेतलेले आहे. गळ्याचा मधला कपडा घेतला आणि सिंपल असं फॅब्रिकचं लटकन आपल्याला इथे बनवायचे आहे. बघा तुम्हाला त्रिकोणी बनवायचे असेल तुम्ही बनवू शकतात, किंवा रेडीमेड हवे असेल तर ते सुद्धा तुम्ही यूज करू शकता. ऍक्च्युली खरं तर ते कस्टमरच्या चॉईसवर डिपेंड आहे, पण मी इथे सिंपल असे फॅब्रिकचे बनवलेले आहे लटकन. तुम्ही सुद्धा बनवू शकता. एकदम सोपी पद्धत आहे आणि लुक सुद्धा खरं तर खूप छान आहे. तर बघा एकदम असं फुलाची पाकळी कशी असते त्या टाईपमध्ये हे सिंपल लटकन आपण रेडी केले. आता ते आपण लावून घेऊयात. मी म्हटल्याप्रमाणे एका ब्लाऊजला 1 मीटर सफिशियंट असतं आणि शोल्डर पासून साधारणतः 2.5 ते 3 इंच आपल्याला ते खाली लावायचे असतात. दोन्ही पण एकाच लेवलमध्ये येते याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची असते. आणि बघा मग फायनली खूप छान ट्रेंडिंग मटका गळ्यावरची खरं तर ही युनिक हार्ट शेपची आपली डिझाईन इथे रेडी झालेली आहे. एकदम छोटासा काठ होता आणि एकदम छोट्याशा काठापासून आपण थोडीशी युनिक पद्धतीची वेगळी अशी डिझाईन इथे बनवून घेतलेली आहे. आणि खरं तर ही डिझाईन बघितल्यावर तुमच्या लक्षात येईल की खूपच वेगळी डिझाईन आहे. अशी डिझाईन तुम्ही कुठे बघितलेली सुद्धा नसेल आणि एकदम छोटासा काठ जर असेल तर तुम्ही अशी डिझाईन नक्कीच बनवू शकतात. आणि नक्कीच या छानशा वेगळ्या युनिक आणि नवीन पद्धतीच्या डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल. सो अशी छानशी ट्रेंडिंग डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. नक्कीच ब्लाऊज छान दिसेल. त्याचबरोबर आय होप सो तुमच्या कस्टमरला सुद्धा ही डिझाईन नक्कीच आवडेल आणि कस्टमरला सुद्धा तुम्ही अशा डिझाईनची आयडिया देऊ शकतात, जेणेकरून कस्टमर सुद्धा खुश होईल आणि नवीन कस्टमर नक्कीच या डिझाईनमुळे तुमचे वाढतील.
सो नक्की ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला या डिझाईन स्टिच करताना काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नांची उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. तर बघा मग किती सुंदर लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली डिझाईन आज फायनली आपली रेडी झालेली आहे. तुम्ही बघू शकता ऍक्च्युली बघितल्या कोणालाही आवडेल आणि फिनिशिंग सुद्धा बघितल्यावर लक्षात येते की किती छान अशी आलेली आहे. सो या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा. नक्कीच तुम्हाला सुद्धा अशी डिझाईन जमेल आणि ती सुद्धा प्रॉपर अशी परफेक्ट फिनिशिंग आहे. सो मग नक्की ट्राय करून बघा आणि जर यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात. भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटलाय मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब करा त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेन त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.